नमस्कार मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि हा पहिला ब्लॉग आपण शूट करणार आहे थेट शेतातून. खूप दिवसानंतर मी इकडं गावाकडे आलो आणि म्हटलं चला एक फेरफटका मारू आपल्या शेताकडे की शेतीचे काय हाल येतं काय नाही. तर आपण आलो आता डायरेक्ट शेतामध्ये. हे आपलं वावर आहे, हे बघू शकता. मागे तुम्ही आमचं पूर्ण तुरीचे झाडं आहेत. आत्ता परवाच्या दिवशीच आम्ही आमची जे सोयाबीन आहे ते सोंगून काढली आणि सोंगल्याच्या नंतर आता त्याची सुडी जे लावली होती ती पण काढून घेतली आहे. तर आम्हाला एका एकरमध्ये फक्त 5 पोते झाले. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, एका एकरमध्ये जर 5 पोते झाले असतील तर जेवढा आम्ही खर्च लावला शेतीले ते पण त्याच्यातून निघते का नाही हे आम्हाला माहीत नाही. आता तर बघू, असे शेतकऱ्यांचे हाल आहेत. तर आता आपण बघू आमच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे आहे आमचं शेत जे की आता आम्ही नांगरून काढलं आणि आता याच्यानंतर आम्ही हरभरा पेरणार आहे आज त्याच्यात. तर ही सुडी लावली होती आम्ही इथं सोयाबीनची आणि हे कुटार आहे जे आता सोयाबीन काढून घेतली आम्ही मशीनमधून. आणि एवढ्या एकरमध्ये फक्त 5 पोते झाले. तर काय शेतकऱ्याचे हाल आहेत. त्या 5 आणि त्यातल्या त्यात सोयाबीनला भाव पण नाही. तर 4,000 रुपये पर क्विंटल काय परवडणार आहे शेतकऱ्याला. तर हा आहे आमची तूर, बघू शकता तुम्ही तूर. अजून त्याला शेंगा गिंगा काही आल्या नाहीत. जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला दाखवील कशा खायच्या आहेत. तर हे आहे आमचं वावर. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या वावरात जाऊ जिथं आपली हळद लावलेली आहे. बघू शकता मित्रांनो किती खराब रस्ता आहे, खूप अडचणीतून जायचं काम पडते. आणि त्यातल्यात जर एखादा ॲनाकोंडा वगैरे निघाला तर बस. हे बघू शकता पाट आहे. एवढ्या खराब रस्त्यातून जावं लागते दुसऱ्या शेतामध्ये. अरे बापरे, पडतो का रे बाबा. तर ही आहे आमची हळद. आपण आलो आता आमच्या हळदीच्या शेतात. बघू शकता हळद तर खूप चांगली आहे सध्या. बस फक्त एक पाणी द्यावं लागते त्याला. खूप दिवसानंतर पाणी दिलं नाही त्याला. जर पाणी जर दिले तर एकदम तरतरीत होईल हळद. बघू शकता कशा हळदीचे झाडं येतात. हळद तर एक नंबर आली आहे. बस फक्त एक पाणी देऊ आता, उद्या नंतर पाहू. हे बघा, हे आहे मिरचीचं झाड. काल तर मिरच्या होत्या आले पण आज काहीच नाही आहे. पुरं सुकून गेलं झाड. मिरचीचे झाडं पण आहेत आणि हळद पण आहे. बघू शकता इथून तर तिथपर्यंत पूर्ण हळदच आहे. मित्रांनो, इकडं येता एक झाड दिसलं आपल्याला. आमच्या शेतामध्ये लागलं आहे ते. हे बघू शकता, हे ते झाड आहे. आणि हे जे झाड आहे हे आहे कॅस्टर ऑइलचं प्लांट आहे. कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडल जे तेल राहते एरंड्याचं, त्याचं झाड आहे. आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. जसे की तुम्हाला जर केस तुमचे गळत असतील, हेअरफॉल होत असतील किंवा डोक्यामध्ये खूप कोंडा आहे, तर याचं जे तेल आहे ते जर तुम्ही कंटिन्यूमध्ये लावलं तर तुमचे केस गळण्याची समस्या, त्याच्यानंतर जे कोंडा वगैरे आहे, डोकं खाजत आहे, ते प्रॉब्लेम तुमचे दूर होऊ शकतात. हे खूप चांगलं प्लांट आहे. याचे खूप बेनिफिट्स पण आहे. हे एकदम याचे जे बिया राहतात ते बियाचं जे ऑइल काढतात. पण हे जे तेल आहे हे खूप चिकट तेल राहते. त्याच्यामुळे भरपूर लोक जे येतं ते त्याला वापरण्यास टाळतात. पण याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत. आणि हे आमच्या शेतामध्ये लागलेलं आहे. आता माहीत नाही कुठून आलं काय आलं, पण चांगलं आहे. याला आपण सांभाळून ठेवू, चांगलं मोठं करू आणि याचा पण उपयोग करू आपण आपल्या याच्यामध्ये. ही आहे आमच्या काकाची विहीर जी आमच्या वावरातच आहे. आता आपण त्या विहिरीचं पाणी पाहू किती आहे आणि नंतर मग त्याच्यात पोहू आपण मस्तपैकी. ऊन पण खूप आहे, मस्त पोहायला मजा पण येईल याच्यात. तर पहिली उडी जी आहे ती आपणच टाकणार आहे.
आता आपलं पोहून झालेलं आहे. आता आपण जाऊ दुसरीकडे. समोर माझे काका काहीतरी करत आहेत, ते बघू काय करत आहेत. तर हे पाहू शकता मित्रांनो. आता याच्याकडं पाहून तुम्हाला असं वाटत असेल की हे काय आहे. तर जेव्हा सोयाबीन काढली होती तेव्हा पाणी खूप चालू होता. कंटिन्यू 5 ते 6 दिवस पाणी चालू होता. तर हे आमचे काका आहेत. तर त्यांची सोयाबीन जे ती ओली झाली होती. तर आता ते उन्हामध्ये सुकवत आहेत. तर कशा प्रकारे शेतकरी मेहनत घेतो ते पाहू शकता तुम्ही. सोयाबीन कशी तर ठेवली त्याला दाब बसते, त्याच्यामुळे ते वाळवत आहेत. मित्रांनो, आता आपण मऊळ उजवणार आहे. पाहू शकता तुम्ही, हे बाबळीचं झाड आहे आणि किती अडचण आहे त्या झाडावर. तरी हे माझे मोठे बंधू आहेत, माझा मोठा भाऊ, ते झाडावर जाईल आणि ते मऊळ उजवल. पाहू शकता किती अडचणीत मऊळ आहे. सगळ्या शेंड्यावर आहे ते झाड एकदम. ती विळा वगैरे घेऊन वरती जाणार आहे आणि त्यासाठी आता हे आहे धुपट करायसाठी तयार केलं. तर धुपट जर केलं तर जे फुटल का माशा आहेत त्या आपल्या अंगावर येणार नाहीत, खाली पडणार नाहीत. त्याच्यामुळं आपण आता झाडावर गेलं. आता ते उभं पाहू शकता किती घनदाट झाड आहे, पूर्ण काटे वगैरे आहेत त्याच्यावर. तरी मऊळ खायचं म्हणलं की ते करणारच आहे. ही विहीर आहे आमची, सगळ्यात जुनी विहीर आहे आमच्या वावरातली. या विहीर काहीच नाही लागायला. हे माझा जे भाऊ आहे तो किती अडचणीत जरी मऊळ असला तरी तोडत म्हणजे तोडणारच. पाहू शकता दुप्पट केला आहे आणि त्या माशाच्या बरोबर मऊळाच्या खाली लावलाय, जेणेकरून त्या माशा आपल्याला चावणार नाहीत. चला दूर आहे पण या साईडनं धरणं असं इकून मग हवा तिकडेच जाईल त्याच्या अंगावर. बघू शकता कशा प्रकारे तो वरती गेला एवढ्या अडचणीत. आणि तुम्ही बघू शकता माझे मोठे बंधू खाली आले आहेत झाडावरून. पहा किती मोठं मऊळ तोडलं. खूप मोठा कांदा आहे त्याचा, खूप सारं मध निघेल त्याच्यातून. त्याच्या हातामध्ये काटे गिटे घुसले आहेत. सपोर्ट सिस्टीम यस आणि चलो अरे डबल लागला आता. सपोर्ट सिस्टीम गॉट इट. तर आता आपण हे घेऊन घरी जाणार आहे. आता आपण या व्हिडिओला इथंच थांबूया आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद मित्रांनो.